आज टरबूजची आईस्क्रीम कर. आज शिवच्या म्हणण्याप्रमाणे आपण करणार आहोत टरबूजची आईस्क्रीम. त्यासाठी इथे टरबूज घेतला आहे आणि टरबूज मी कट करून घेत आहे. पहा किती छान निघाला आहे. आपण टरबूजची आईस्क्रीम तर करणार आहोत म्हणजेच गारीगार. याला ना कलर वगैरे काहीच वापरणार नाहीत. टरबूज पूर्ण काढून घेऊया आता चमच्याच्या साहाय्याने आणि त्याच्यातल्या बिया काढून घेऊया. एखादी बी राहिली तरी चालेल. आणि पूर्ण टरबूज काढून झाला आहे. आता मिक्सरच्या जारमध्ये टाकून याला बारीक करून घेऊया. यामध्ये शिवाज्ञाला गोड आवडतं म्हणून मी 1 चमच साखर टाकली आहे. तुम्हाला जर टाकायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आणि चवीसाठी काळं मीठ टाकलं आहे. आता हे चाळणीच्या साहाय्याने चाळून घेऊया म्हणजे ज्या थोड्याफार राहिलेल्या बिया असतात त्या निघून जातील. आणि आईस्क्रीम मोल्डमध्ये टाकूया. आईस्क्रीम मोल्डमध्ये पूर्ण टाकून झालं की याला आपण फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी ठेवूया. आणि ही खूप दिसायला तर सुंदर होते पण खायला पण खूप छान लागते. याला फ्रीजमध्ये सेट करण्यासाठी 6 ते 7 तास ठेवूया. आता 6 ते 7 तास झाले आहेत. आता आपण याला काढून घेऊया. हा मोल्ड अगोदर पाण्यामध्ये ठेवायचा आणि एक एक करून काढायचं. पहा किती छान झालं आहे. आली की नाही लहानपणीच्या गारीगारची आठवण. खायला तर छान पण हेल्दी पण. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब